ई वेस्ट संकलनास परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। परभणी इथं पर्यावरण संरक्षणाच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या ई वेस्ट संकलन मोहिमेला परभणीकरांनी मोठा प्रतिसाद दिला। मेजर डॉक्टर राहुल आंबेगावकर यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या आपली परभणी स्वच्छ परभणी फाउंडेशन व पुणे येथील पूर्णम इको विजन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम पार पडली। शहरातील 26 केंद्रांवर नागरिकांनी जुनी इलेक्ट्रॉनिक उपकरणे जमा केली। ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला। संकलित ई वेस्ट पुणे येथील पुनः प्रक्रिया केंद्रावर पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। या उपक्रमामुळे पर्यावरण जनजागृतीस चालना मिळाली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी परभणी प्रतिनिधी प्रवीण चौधरी यांचा रिपोर्ट। संदीप कारले, आपली परभणी स्वच्छ परभणी हा परभणी शहरामध्ये 2023 सालापासून कार्यरत असा एक स्वयंसेवकांचा गट आहे। आज पुणे येथील पूर्णम इको विजन पर्सिस्टंट सिस्टीम कंपनी यांच्यातर्फे एक उपक्रम आयोजित केला आहे। पहिला उपक्रम आहे। हा उपक्रम आपली परभणी स्वच्छ परभणी आणि पर्सिस्टंट सिस्टीम यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यरत आहे। यामध्ये परभणी शहरातील जे काही ई वेस्ट आहे ते सगळं गोळा केलं जात आहे आणि ते शास्त्रीय दृष्टीने पुढे त्याची प्रक्रिया होणार आहे। आपल्याला माहीत आहे की आजच्या काळात ई वेस्ट आपल्या जीवनामध्ये तयार होतच आहे। वापरून झालेले मोबाईल, कॉर्ड्स, लॅपटॉप, कम्प्युटर्स, प्रिंटर्स, मायक्रोवेव्ह, फ्रीज, AC ह्या सगळ्या पेन ड्राईव्ह्ज ह्या सगळ्या ई वेस्ट आहेत। यामध्ये घातक रसायन आणि धातू असतात आणि ते जर आपण असेच इतरत्र फेकून दिले तर आपलं मातीचं, पाण्याचं आणि पर्यावरणाचं प्रदूषण होत आहे आणि जे की पर्यावरणाचं संतुलन बिघडवू शकतं। त्यामुळे ह्या सगळ्या ई वेस्टचं योग्य शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया करून नष्ट केलं जाणं व त्यापासून पुनर्निर्मिती करणं आवश्यक आहे। त्यासाठीच हा आजचा उपक्रम आहे आणि परभणी शहरातील नागरिकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे व बऱ्याच प्रमाणामध्ये ई वेस्ट आमच्याकडे गोळा होत आहे, जे की आम्ही पुढे पाठवत आहोत। परंतु या निमित्ताने मी सर्व परभणीकरांना व इतर शहरातील नागरिकांना आवाहन करतो की आणखीनही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ई वेस्ट लोकांच्या घरामध्ये किंवा दुकानांमध्ये जमा आहे। ते निश्चितच लोकांनी कुठेही इतरत्र फेकू नये व ई वेस्ट शास्त्रीय पद्धतीनेच प्रक्रिया करण्यासाठी जमा केलं जावं। बाकी आमचा आपली परभणी स्वच्छ परभणी हा जो गट आहे 2023 सालापासून आम्ही कार्यरत आहोत व परभणी शहराचं जलवायू भूमी प्रदूषणापासून रक्षण करणे हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो व त्यासाठी आम्ही दर रविवारी गोळा होतो व नाली सफाई असो, कचरा सफाई असो, प्लास्टिक गोळा करणे असो, कापडी पिशव्या वाटप करणे असो, जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करणे असो, विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो व जेणेकरून परभणी शहराचं प्रदूषण टाळण्यासाठी व झालेलं प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही कार्यरत असतो। आमच्या येथील डॉक्टर राहुल आंबेगावकर यांनी मुळात हे आमच्या आपली परभणी स्वच्छ परभणी याला सुरुवात केली होती आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्व मंडळी काम करत आहोत।